महाविकास आघाडीचा 80% जागा वाटप पूर्ण झाल्याची माहिती समोर येते आहे। तर विदर्भ सोडून उर्वरित जागा वाटपाची चर्चा पूर्ण झाल्याची माहिती आहे। तिढा असलेल्या जागांवर मवियाकडून एजन्सी नेमली जाणार असल्याची माहिती ही समोर येते आहे। एजन्सीकडून ताकद असलेल्या पक्षाला जागा मिळणार असल्याची माहिती आहे। 2019 मध्ये जिंकलेल्या जागा त्याच पक्षाला मिळणार आणि जिंकलेल्या जागांमध्ये 10 ते 20% बदल केला जाणार असल्याचं कळत आहे। तर विदर्भाच्या जागांवर पुढील बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती समोर येते। मागील 2 दिवसांपासून मवियाची खलबतं सुरू होती आणि त्याच्यामध्ये जवळपास 80% जागा वाटप ठरल्याची माहिती समोर येते। एकमत झालेलं आहे। महाविकास आघाडीचं 130 जागांवर एकमत झालंय, तर 24 जागांची अदलाबदल महाविकास आघाडीमधील पक्ष करणार असल्याची माहिती आहे। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे। विदर्भ, मराठवाडा, मुंबई, कोकणातला काही जागांवर वाद आहे, तर वादग्रस्त जागांचा तिढा सोडवण्यासाठी पुढच्या आठवड्यात बैठक घेतली जाणार आहे। लोकशाही मराठीला विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिलेली आहे आणि त्याचबरोबर एजन्सी नेमली जाणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते। ज्या जागांवर तिढा आहे तिथं एजन्सीद्वारे आढावा घेतला जाईल आणि त्यानंतर त्या जागांचं वाटप होईल अशी माहिती आहे। तसं कुठल्या जागेवरती खूपच खेचाताण आहे असं आमच्यात, म्हणजे मला पहिलं हे खूप आनंद होतोय की कुठेही ताणाताणी नाही आहे की हा त्याच्यावर चिडलाय, तो त्याच्यावर चिडलाय, असं काहीही नाही आहे। ही खूप आनंदाची गोष्ट आहे। तिघांच्याही मनात एकच आहे की विनेबिलिटी हा फॉर्म्युला ठेवूया, पक्ष कोण, उमेदवार कोण इज नॉट द फॉर्म्युला। होईल ना, नॅचरल एक्सचेंज आहे, नाही असं टक्के नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।